सोशल मीडिया स्टार अक्षय आठरे याचे हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. अक्षयची बहीण स्नेहल हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. अक्षयची बहीण स्नेहल 22 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सासरच्या घरी मृत अवस्थेत आढळली होती. पण तिने गळफास घेतला नसून तिचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप अक्षयने केला आहे. कारण स्नेहलला शेजारी राहणारे लोक त्रास देत होते. त्या संदर्भात तिने पोलीस ठाण्यात शेजारींविरुद्ध तक्रारही केली होती. ती काही काळ मानसिक तणावात गेली होती आणि मला इथे राहायचं नाही, आपण दुसरीकडे राहायला जाऊया असे पती आणि आई-बाबांना वारंवार ती सांगत होती. 22 तारखेला स्नेहलने नेहमीप्रमाणे घरातली कामं आपटली. नवऱ्याला डबा देऊन मुलालाही शाळेत पाठवलं. पण नवरा संध्याकाळी कामावरून घरी परत आला तेव्हा स्नेहलने गळफास घेतल्याचे समोर आलं होतं. स्नेहलने फाशी घेतली त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा आणि बेडरूमचं दार उघडच होतं. स्टूला शेजारी आणखी एक खुर्ची होती. त्यामुळे संशय वाढल्याने अक्षयने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे, दीदीला जर फाशी घ्यायची असती तर तिने घरातली सगळी कामं नेहमीप्रमाणे आवरलीच नसती, असं देखील अक्षयने म्हटले आहे. अक्षयला स्नेहलच्या शेजाऱ्यांवर संशय असल्याने त्याने पोलिसात धाव घेत तक्रार केली आहे. पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे असे देखील त्याने म्हटले आहे. जस्टिस फॉर स्नेहल असा हॅशटॅग शेअर करत त्याने बहिणीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. माझं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मी कुठला त्रास भोगतोय सांगू शकत नाही. माझ्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या ताईला जर न्याय मिळाला नाही तर मी आयुष्यभर झोपू शकणार नाही, असं अक्षयने आपल्या शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीत म्हटलं आहे. दरम्यान अक्षयच्या बहिणीचे अशा प्रकारे निधनाने अक्षयच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.